मला खारी शंकरपाळीची रेसिपी दाखवणार आहे। एकदम छान अशी कुरकुरीत झाली आहे बघा शंकरपाळी। तांबूस कलर कसा आला आहे बघू शकता तुम्ही। बघा किती खुसखुशीत एकदम खुसखुशीत झाली आहे। त्यासाठी मी आता साहित्य घेते। प्रथम मी एक ताट घेतलं आणि त्यामध्ये मी चाळून घेतलेला पाव किलो प्रमाणात मैदा घेते। बरोबर पाव किलो आहे हा। कपानं 2 कप मोजलंय माझ्या एका घरच्या कपानं आणि वजनी पण पाव किलो आहे। त्यात आता तापलेलं तुपाचं मोहन 2 टेबलस्पून घालते। अगदी 2 टेबलस्पून, जास्त नाही घालायचं, भरपूर होते पाव किलोला 2 टेबलस्पून। तुम्ही पोहे खायच्या चमच्यानं 2 चमचे घातलं तरी सुद्धा चालतंय। पिठाला एकदम चांगलं मोहन चोळून घ्यायचं। असं केल्यामुळं चांगली खुसखुशीत होते शंकरपाळी। पूर्ण पिठाच्या कणाकणाला ते लागलं पाहिजे। आता होत आलेलं आहे माझं। आता मी ह्यात मीठ अर्धा चमचा घालते चवीनुसार, जिरेपूड अर्धा चमचा घातली आणि ओवा 1 टीस्पून छोटा चमचा। तर हे सर्व मिक्स करून घेते आणि लागेल तसं पाणी घालून त्याचा गोळा बनवून घ्यायचा। एकदम जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून घालायचं पाणी। घट्टसर गोळा मी मळून घेतलेला आहे। जास्त घट्ट नाही, जास्त मऊ पातळ नाही, पातळ जास्त करायचा नाही। झालेला आहे मळून हा। आता ह्याला मी एक 10 मिनिटासाठी किंवा 5 मिनिटासाठी बाजूला ठेवते। जास्त वेळ ठेवायची काही गरज नाही त्याला। तर हे झालेली आहे 10 मिनिटं। तर मी परत थोडं मळून घेते आणि आता त्याचे एक चपातीच्या आकाराचा गोळा करायचा। चार गोळे झालेले आहेत माझे। आता हे पळपोटवर घेऊन पातळ लाटून घ्यायचे। मैदा किंवा तेलसुद्धा लावलं तर चालतंय। मैद्यावर बरोबर होतंय म्हणून मी थोडा मैदा लावलेला आहे। एकदम पातळ अशी पोळी लाटून घ्यायची याची। हे बघा ही लाटून झालेली आहे माझी पोळी, बघू शकता तुम्ही। थोडासा माझा मोबाईलचा कॅमेरा बाजूला सरकल्यामुळं अर्ध दिसत आहे, सॉरी। लक्षात नाही आलं माझ्या लगेच, ते नंतर लक्षात आलं सगळं झाल्यानंतर। आता थोडंसं तेल लावून घेतलं मी पोळीला संपूर्ण आणि त्याच्यावर थोडा मैदा भरभरला। तुम्ही तांदळाचं पीठसुद्धा घालू शकता, पण मी मैदा लावला आहे। आता त्याला घड्या घालून घ्यायच्या दोन्हीकडनं। दोन बाजून अशा घड्या घालून घ्यायच्या त्याला आणि पुन्हा त्याला तेल लावून पीठ लावायचं। पुन्हा थोडंसं तेल लावायचं त्याला। हातानं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि पुन्हा त्याची घडी घालायची। एक अशी घडी घालायची इकडून, पुन्हा त्याच्यावर तेल लावायचं आणि त्याच्यावर पुन्हा मैदा भुरभुरायचा आणि हातानं पसरून घ्यायचं। ही अशी घडी घालायची आणि त्याला पुन्हा लाटून घ्यायचं। ह्या अशा लांब प्रमाणात लाटून घ्यायचं, जसं मी लाटते तसंच लांब लाटून घ्यायचं। आता त्याला हळूवार हाताने लाटायचं। झालेलं आहे आता लाटून।
पुन्हा त्याची घडी घालायची, थोडं तेल लावून घ्यायचं त्याला, पुन्हा तीच प्रोसेस करायची. पुन्हा अशी घडी घालून घ्यायची. ज्यावेळी आपण घडी घालतो त्यावेळी प्रत्येक वेळी त्याला थोडंसं तेल आणि मैदा लावून घ्यायचा. वरती नाही लावायचा, आतमध्येच लावायचा. ही अशी लांब आकाराची आता मी पोळी लाटून घेणार आहे. जास्त जाड नाही, जास्त पातळ नाही, मध्यम आकाराच्या लाटून घ्यायच्या. झालेलं आहे लाटून आता. तुम्हाला दाखवते आता कसं कापायचं ते. बघू शकता तुम्ही. असे एक अर्धा इंचाचे, अर्धा पाऊण इंचाचे असे कट मारून कट करायचे. कट करून झालेला आहे. आता हे थोडं दुसरा कट केलेला तो पण घेऊन कट करते. अशा प्रकारे मी हे सर्व शंकरपाळी लाटून घेणार आहे. आणि नंतर मग तुम्हाला तळतेलं दाखवणार आहे. खूप छान झाली आहे शंकरपाळी. बघू शकता तुम्ही. आता मी तळून घेते. तेल तापत ठेवलेलं आहे. एक एक टाकून अशी तळून घ्यायची. थोडासा व्हिडिओ माझा दिसला नाही आहे, माझ्या लक्षात आलं नाही. कॅमेरा माझा बाजूला सरकला होता. तांबूस कलरवर भाजून घ्यायचं आलटून पालटून. माझ्या रेसिपी आवडत असल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आणि तुम्ही पण अशा बघून माझ्यासारख्या शंकरपाळ्या तयार करा. आता बघू शकता कलर कसा आलेला आहे. या प्रकारे मी सर्व शंकरपाळ्या तळून घेणार आहे. एक 5-6 व्हिडिओ टाकलेले आहेत. हाच व्हिडिओ माझा थोडा अर्धवट आलेला आहे. लाटते वेळी आणि कापते वेळी थोडं अर्ध कमी दिसलेलं आहे. या प्रकारे सगळ्या शंकरपाळ्या मी तळून घेते आता. बघू शकता कलर कसा आलेला आहे, पदर कसे सुटलेले आहेत. छान होते अशा प्रकारे केली की शंकरपाळी. नक्की करून बघा. थँक्यू. बघू शकता तुम्ही. धन्यवाद. हे बघा हे झालेलं आहे करून. आता हे मी तुम्हाला आता एक चुरून दाखवते. एक चुरा करून दाखवली बघा. कुसकुशीत झाले. आवाज किती कुसकुशीत झाली आहे बघा. बघू शकता तुम्ही.